नगर श्रीपत दिवटे आणि या एरियामध्ये मला मामाच्या नावाने ओळखतात। माझं भारतीय जनता पक्षाने उमेदवारी दिली आहे। मी त्यावेळेसपासून अर्जुनदाजी कोकरेजा यांच्या इलेक्शनपासून मी हनुमाननगर या एरियाचा प्रतिनिधित्व केलं आणि त्यांनी मला बूथ प्रमुख म्हणून नेमणी केली होती आणि तेव्हापासून मी बूथ प्रमुख होतो। आमचे प्रभाकररावजी लेंडे हे आमचे मार्गदर्शक होते, ते नगरसेवक होते आणि त्यांच्याच सानिध्यात मी कृष्णाभाऊ यांच्या फंडामधून अनेक काम केले। पण त्या अगोदर आमचे केंद्रीय मंत्री आज ते अगोदर महाराष्ट्र शासनामध्ये बांधकाम मंत्री होते आणि त्यांच्या फंडामधून सुद्धा मी हनुमाननगर झोपडपट्टीमध्ये रोडचं काम केलं। आज आपले मुख्यमंत्री फडणवीस साहेब आहेत, ते अगोदर नागपूर शहराचे महापौर होते आणि त्यांच्याही फंडामधून मी इलेक्ट्रिक पोलचे कामं त्यांच्याही फंडामधून हनुमाननगर गिरिजानगर या एरियामध्ये केले आहे। आणि माझ्या मनामध्ये गरीब लोकांची सेवा करणं हे माझ्या मनामध्ये माझ्याकडे कंप्लेंट येतात आणि त्या मी आज त्यांचंही निवारण करत असतो। आणि त्या निमित्ताने मी आज लोकांमध्ये प्रसिद्ध आहो। लोकांच्या भावना ज्या आहेत ते माझ्याकडून आहेत, म्हणून लोक माझ्या पाठीशी उभे आहेत। मी आमदार कृष्णाभाऊ खोपडे यांच्या माध्यमातून 200 कोटी रुपयाचे कामं केले, नळाच्या लाईनी टाकल्या, विरोधी पक्षाचे काही लोक कार्यामुळे प्रसिद्ध आहे। तुमच्या विरोधात कोण उभं आहे, त्यांचं नाव काय आणि कोणत्या पक्षाचे आहे? काँग्रेस पक्षाचे देवेंद्रजी श्रीकांतजी कैकाडे हे माझ्या विरोधात आहेत। त्यांच्याकडे खूप असे पैसा आहे, पण त्याच्या अगोदर त्यांची मिसेस ही नगरसेविका होती, याच प्रभागामधून होती, पण कार्य केलेले नाही। त्यांनी सांगितलं आमचा आमदार नाही तर काय करणार आम्ही, आणि त्यांनी कामं केले नाही, जनतेचे प्रश्न सोडवले नाही। तुमच्या अनुभवाच्या हिशोबाने तुम्ही इथं जितक्या वर्षापासून राहतात त्या हिशोबाने इथं कोणत्या कोणत्या गोष्टीची सब गरज आहे जे तुम्ही पूर्ण करणार आहे? इथे ई लायब्ररी आहे, आपल्या प्रौढ शिक्षण आहे, आपले जे म्हाताऱ्या लोकांना बसण्यासाठी कौशल्य विकास आहे, अशासारखे खेळाचे मैदान आहेत, काही ठिकाणचे रोड बाकी राहिले ते करणार आहोत आपण। असे अनेक कामं आपण अजून आमदार साहेबाच्या पाठीमागे लागून करणार आहोत। आणि आपण बरेच की आमच्या याच्यात केलेले नाही आहे, ते काँग्रेसवाल्यांनीच बंडखोरी केली आहे। आमच्या BJP मधून कोणी बंडखोरी केलेली नाही। बीजेपीने आतापर्यंत जाहीरनामा जाहीर नाही केला आहे, त्याच्यावर तुमचं काय मत? आम्ही जाहीरनामा नाही केला तरी जाहीरनाम्यापेक्षा जास्त कामं करतो, त्याच्यामुळे आम्हाला जाहीरनामा तयार करण्याची काही आवश्यकता नाही। जनतेला त्याची गरज आहे की भाई तुम्ही वोट मागत आहात। हमको ड्यूटी मामा को इसीलिए लाना है। हमारे गली में पहले रोड नहीं, पानी नहीं, कुछ का भी सुविधा नहीं था। हम ना नेता भी ना रहते हुए उनने नेता जैसा काम किया, और जो नेता था वो पीछे ही रहते थे, उनने पैसे से काम नहीं किए। उनने हमारी गरीबों की मदद के लिए काम किए हैं। जैसे बीमार होते थे तो हम एक फ़ोन करते थे, मामा जी हमको यहाँ जाना है दवाखाने में, हमारे पीछे पीछे आते थे, हमारे को सुविधा दिए हैं, रोड बनाए हैं, पानी लाए हैं, हर चीज़ लाए हैं, हमारे लिए हर चीज़ किए हैं। तो अभी के हमारे चुनाव में जो खड़े हुए हैं, तो अभी हमको ड्यूटी मामा ही को लाना है चुनाव में जीता के। राजू मामा ड्यूटे जो आपके लिए ऐसा क्या काम किया जो आपको राजू मामा ड्यूटे को लेके आना है? हम कीचड़ से चलते थे, हमारे लिए रोड बनाए उनने, हमारा टैंकर आता था, हम पानी से पूरे भीगते थे, पर हमारे घर में पानी नहीं मिलता था पीने के लिए। नल लाए, अभी नल 2-2 4-4 घंटा भी दे रहे, पर भरपूर पानी मिल रहा है हमको, कहीं जाना नहीं पड़ रहा है पानी के लिए हमको। इस प्रभाग में जो अच्छे काम किए हैं और जो अच्छे लोगों के साथ में ही लोग रहते हैं, सभी लोगों का मेरे ऊपर विश्वास है कि राजू मामा जो बोलते हैं वो करके दिखाते हैं। इसलिए जनता मेरे साथ है। भारतीय जनता पार्टी